असताना 4 चेंडूमध्ये त्याने 10 धावा बनवल्या. आयुष वाघे मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय रमेशजी भोये साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल आपण त्याला वितरित करतोय. खूप चांगला परफॉर्मन्स. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय पीरबाबा पापडे या संघाने. सकाळच्या सत्रामध्ये झुदाणी गिरीज या संघाने 2 सामने जिंकलेत. आता पापडे संघाने देखील पुढच्या फेरीत प्रवेश केलाय आणि आता आई गावदेवी महाजनपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली असा मॅच आपण पाहतो. यानंतर अब्बू स्पोर्ट्स खर्डी आणि नित्यसाई लोह्यानगर असं मॅच आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता अमर भोये हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. पहिला बॉल अचूक टप्पावरती पडला. पहिला चेंडू हा निर्धाव इथे येताना दिसतोय. सन्माननीय गणेश शेलार साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अमर भोई पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हा चेंडू जर आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचाने दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. आता एक एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती नोंदवली जाते. फुलरलेचा चेंडू इथे देखील आपण पाहतो या व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू देखील हाताळलाय. थोडासा प्रेशर जाणवतोय म्हणजे अमर भोये या गोलंदाजावरती. परशुराम मोकाशी हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. नॉट स्ट्राईक इन वरती उमेश महाळी. ऑन साईडला हा फटका खेळला गेलाय. लॉकर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही मिळाली होती आणि एक धाव ही कंप्लीट देखील झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 2, धावसंख्या झालेली आहे 3. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न. पॅड अँड बॉल संपर्क होत नाहीये आणि आपण पाहतो एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल. बघा या अगोदर 2 व्हाईट चेंडू टाकले होते मात्र त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज अमर भोये याने. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असतील या षटकामध्ये. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र त्याच्यापासून चेंडू दूर राहतोय. 2 धावा घेण्याची संधी मिळालेली आहे. बघा फेकी झालेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॅकअपसाठी प्रकाश. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील आपण पाहतो या स्टॅमिंग झालेला आहे स्वतः अमर चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. उमेश महाळी याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बा आपली जोडी गरबाना जाया जाऊरा पोरा शोभून दिसल बेस आपला जोडा. होय रे तुझी माल सवय झाली गो. होय रे तुझी सवय झाली. नाही भुलत पुरा नाही भुलत. नाही भुलत पुरा नाही भुलत. पुरा तुझी मला सवय लागली. बघा स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे ओपेश. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती. एक धाव कंप्लीट झाली.
या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकात धावा आपण पाहतोय 6. कार्तिक शेलार दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर अबुस्फोर्ट्स खार्डी आणि नित्यसाई लोहानगर दोन्ही संघाला विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतो या योगेश आलेला आहे. योगेश महाळी. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो या परशुराम याला. लक्षात घ्या तुम्ही 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवू शकता. 3 पेक्षा जास्त देखील ठेवू शकता, मात्र 3 पेक्षा तुम्ही कमी ठेवू शकत नाही, लक्षात घ्या. ते बघा खूप चांगला चेंडू इथे या कार्तिकेने हाताळलेला आहे. निर्धाव चेंडूने त्यांनी ते सुरुवात केली. या दुसऱ्या षटकाला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. कार्तिक शेलार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट टाकलाय. दुसरा बॉल हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती तिकडे ओपेश आला होता, मात्र झेल सुटला गेला. झेल ड्रॉप. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. बघा झेल तिकडे उडाला होता, मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये. ओपेश याला झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय योगेश याला. आणि आता स्ट्राईक वरती परशुराम हा फलंदाज आपण पाहतोय. बघा पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोईंवर त्या चेंडू लागला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, रोखून ठेवलेला आहे. बघा मागचा सीझन जर आपण बघितला, बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र या सीझन मध्ये आपण पाहतोय कुठेतरी जो परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जो परफॉर्मन्स सातिवली संघाचा आपल्याला नेहमी पाहायला मिळायचा तो परफॉर्मन्स दिसत नाहीये. आणि आपण पाहतोय सध्या तरी संघ स्ट्रगल करतोय. इथे देखील आपण पाहतोय एक वेगवान चेंडू, तेज थर्रार चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. खूप चांगले षटक कार्तिक शेलार याचं आपण पाहतोय. बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 8. इथे बघा शॉर्ट मिड विकेटला पण तिकडे चेंडू हा खेळून काढला गेला होता. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुलचा फटका खेळला गेलाय आणि पूल हा पॉवरफुल झालेला आहे आणि अखेरीस एक मोठा फटका या शेवटच्या बॉलवरती येताना दिसतोय. ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावरती.
16 runs. पालखीला येईन पायी पायी पालखीला येईन पायी पायी कांदा मिलावाला ताई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला बाबा तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला ताई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला बाबा तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला हे लई दिवसाचं होतं मनानं लई दिवसाचं होतं मनानं आज दिवस उगवला अज- अजित वातास तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण परशुराम याला. नॉन स्ट्राईक वरती योगेश आहे. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितलाय. स्टॅबिंग झालाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बघा, दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तो चेंडू पडलाय. झेलची जी संधी निर्माण झाली होती बघा, तिकडे थ्रो देखील चुकीचा झाला आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. बघा अगदी 30 सर्कलच्या आतमधून या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा आता पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावन करता षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला यानंतर अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघ आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नित्यसाई लोहानगर संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे, तर खार्डी संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती नोंदवा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघा तिकडे पोहोचलेत, मात्र झेल दोघांच्या मध्ये पडलाय. लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय. झेल घेण्याचा प्रयत्न कुठल्याही क्षेत्ररक्षकाने केलेला नाहीये आणि या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा पहिल्या 3 बॉलवरती आपण जर विचार केला तर तब्बल 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज अजित वातास या गोलंदाजाने. बघा बॅटच्या टोईनला हा चेंडू लागलेला आहे. पाठोबत हा चेंडू लागला होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता योगेश महाळी याला माघारी बरदावा लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
नव्याने बॅटर रोहन येतोय, रोहन भिमरा. बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे बघा खूप चांगला झेल आता इथे पकडला गेलाय. कमबॅक केलं या षटकात अजित वातास या गोलंदाजाने. नीती मैत्री ग फारच गो आठवीत पुरी नीती मैत्री ग फारच गो आठवीत. घाई घाई चिठी लिहून दिली तुझ पाय पुरी नाही आलीस मी लाईल भुलेली दोष दिला पुरी नाही आलीस मी लाईल भुलेली दोष दिला. माझे लाडाचे मैत्रा नाही भुलेल तुला माझे लाडाचे मैत्रा नाही भुलेल. थँक्यू विजय. अनिकेत येतोय डिवायडर. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते बघा बॅटचं हेज लागलं होतं. चेंडू यष्टरक्षकाच्या मागे तिकडे निघून गेलाय. चेंडू आता वेगाने निघून गेलेला आहे बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती एक नशिबाचा चौकार इथे आलेला दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33 आणि 34 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 34 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला आपण जाऊया टॉसकडे. टॉस केलं जाईल अब्बू स्पोर्ट्स खर्डी आणि नित्यसाई लोहियानगर. सन्माननीय गणेश शेलार साहेबांना विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. गणेश शेलार साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. बघा टॉस केला जातोय आणि टॉस कुठल्या संघाच्या बाजूने लागलाय तर नित्यसाई लोहियानगर संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अब्बू स्पोर्ट्स खर्डी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. यानंतर होणारा मॅच जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती 2 वाजता आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तारप्यावर घेतलाय संपूर्ण पुरी तुझा मैतर कोण. धनी मैतर 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 माझा धनी मैतर मैतर मैतर. गावाला झाली ग बोम न पुरी आता करू नको ढोंग. धनी मैतर 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 माझा धनी मैतर मैतर मैतर. केसात माललंय फुल ना पोऱ्या मला लागून गुल. नाच नको माझे दूर दूर ना तारप्यावर सूर घे दूर. सुडका निसून लाल ग न कर माझे जीवाचं हाल ग. जीवलव तुला मी फार ग मैतरीना विचार ग. लागे अठरावं मला यो साल र. पालकर माझा यो गाव र. ओठावं तुझ्याच नाव र. ओढा केला पुन्हा भाव तू खास र. घडलं न वाजलं न बाराला वायदा नाही तुझा खरा. रोज भेटाया येस मला पोरा नाही दिसली. थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 34 धावांचं लक्ष ठेवलंय. अनिश आणि अमर
अशी ही जोडी आपण पाहतोय सलामीसाठी. स्ट्राईक वरती अनिश, तर नॉन स्ट्राईक एंड वरती अमर. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अनिकेत महाली याला. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलने सुरुवात इथे केले अनिकेत महाली या गोलंदाजाने. तर आता कमबॅक दर्शवते गोलंदाज अनिकेत. निर्धाव चेंडू, 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 11ची सरासरी इथे राखायची आहे मॅच जिंकण्याकरता. मात्र पहिल्या चेंडू वाईट टाकल्यानंतर अनिकेत याने इथे कमबॅक केलाय. एक निर्धाव चेंडू देखील टाकलेला आहे. इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. अनिश थोडासा आता प्रेशर मध्ये येताना दिसतोय, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने इथे निर्धाव करून काढले. त्याचा थोडासा प्रेशर आता त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. अमर भोये याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. अमर भोये याच्या नावावरती या सीझन मध्ये एक अर्धशतक देखील ठोकलेला आहे. 9 चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी. भीमर चेंडू होता आणि या पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. भरपूर वरती हा चेंडू इथे हाताला गेला होता. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आपण पाहतोय अमर भोये या फलंदाजाकडे. इथे बघा बॅटचा हलकं एज लागलं होतं. एस्टनच्या मागे आपण पाहतोय तिकडे थोडासा मिसफिल्ड होताना आपण बघितलाय. फक्त एक सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. सन्माननीय शिवरामजी शलका साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे बघा हाफ ट्रॅकर होता. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली शतरक्षक आला होता. संदीप ओळंबे झेल ड्रॉप. अनिश कर्ण बघा तिकडे बॅट निसटली आणि एका बॉलवरती तुम्हाला दुसऱ्यांदा जीवनदान मिळणार नाहीये. पहिल्यांदा मिळालं मात्र दुसऱ्यांदा मिळणार नाहीये. धावचीच्या स्वरूपात अनिश वातास हा बाद झालेला आहे. पाणी पड राणी ये नागराकड. जब जब पाणी पड राणी ये नागराकड. यो रिमझिम पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी बिजुगराने जीव माझा तडफड. ये थेंबे थेंबे पाणी पड राणी ये नागराकड. थेंबे थेंबे पाणी पड राणी ये नागराकड. बघा खूप चांगलं संगीत वाजवलं गेलंय आणि वंश खोपरकर यांची हे आवडतं गाणं होतं वंश यांचं आणि नक्कीच सुंदर गाणे ते वाजवलं गेलंय. मात्र याच दरम्यान एक निर्धाव चेंडू देखील येताना दिसतोय. इथे बघा स्टॅम्पिंग झालेला आहे. शतरक्षक दूरवरती, गोलंदाज देखील दूरवरती राहिला आहे आणि एक धाव इथे आता कंप्लीट होताना दिसतंय. एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. बघा 6 धावा या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 28.
पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात 6 धावा आलेल्या आहेत आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे की ज्यावेळेस षटकार चौकार लागेल त्यावेळेस वंश यांचा आपल्याला डान्स देखील पाहायला मिळणार आहे. षटकार चौकारांवरती वंश खोपरगड आणि फरमाईश आहे प्रेक्षकांची देखील आणि बघा आणि वंशच्या फरमाईशनुसार गाणी देखील वाजवली जातील. संदीप आपण पाहतोय थोडासा पावलांमध्ये अडखलतोय, पावलांमध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या रणपवरती येतोय. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजे 6. अजूनही 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू इथे टाकला गेलाय. पंचांच्या दोन्ही हात समांतर पाहायला मिळालेत. इथे बघा पुन्हा एकदा काय घडलंय तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे टाकला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे जर बघितलं तर आव्हान तर हाताळलेत संदीप या गोलंदाजाने. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय आणि ती संधी निर्माण झाली होती. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय तो म्हणजे अमर. 1 धाव आली. एका धाव्याने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 25 धावा बनवायच्या आहेत. आता अमर हा प्रथमच स्ट्राईक वर देताना दिसतोय. अमर भोई या बॅटरच्या नावावरती अर्धशतक देखील नोंदवले या सीझन मध्ये. फुलटॉय चेंडू आणि या फुलटॉय चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता. साऱ्या मित्रांचा तो खास हर्ष दादा नावास. साऱ्या मित्रांचा तो खास हर्ष दादा. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा काय घडलंय तर आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. थोडीशी खराब लाईन लेंथ इथे बॉलिंग करताना दिसतोय संदीप ओळंबे हा गोलंदाज. 3रा एक्स्ट्रा चेंडू या षटकात त्याने टाकलाय. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. आता कमबॅक केलाय. सिप करायचं होतं चेंडूला. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळून काढायचा होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. अजूनही 20 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये मात्र 1 धाव इथे घेण्याची संधी निर्माण झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. ओपेश अडचणीत सापडलाय मात्र काय घडलंय तर सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये देखील पोहोचलाय कारण यष्टिरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला होता. 1 सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 19 धावींची आवश्यकता आहे.
8 चेंडू 19 धावा. बघा मॅच अजूनही समांतर आपण पाहतोय. समान संधी आहे दोन्ही संघाला इकडनं मॅच जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यानंतर अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि नित्यसाई लोयानगर या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. नित्यसाई लोयानगर संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे अब्बू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि पहा 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 17 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सात बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 17 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. अजूनही 6 बॉल आणि 17 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा. ड्रिंक्स ब्रेक. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजे महेंद्र याला संधी. पोरी मन साथ म या झिम झिम पाणी म पोरी मन साथ म या झिम झिम पाणी म ते अंगले अंगलाई या सावन महिना म पोरी मन साथ म या झिम झिम पाणी म पोरी मन साथ म या झिम झिम पाणी म. त्यानावर पाणी ना थेंब गोरा गोरा रंग तुना त्यानावर पाणी ना थेंब मोसंबी मस्ताना. थँक्यू डीजे. बघा आज फरमाईश वरती गाणी लावली जात आहेत आणि आता फरमाईश होती ती म्हणजे अशोक लहांगे यांची फरमाईश होती. अशोक लहांगे यांचं आवडतं गाणं ते वाजवलं गेलंय. बघा आता फरमाईशनुसार इथे डीजे महेंद्र देखील गाणी वाजवतोय. खूप सुंदर सॉन्ग आणि हे डेडिकेट केलं गेलंय ते म्हणजे अशोक लहांगे या खेळाडू करता. चला आता मॅचच्या दिशेने जाऊया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 17 धावा मॅच जिंकण्याकरता. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज रोहन. 6 चेंडू 17 धावा रोहन. पहिला बॉल स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक अरमित आणि संदीप तिकडे पोहोचलेत मात्र 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा अमर भोये जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. डाऊन दिलेक चेंडू हाताला गेलाय. पंचाची दुनिया समांतर आपण पाहतोय. लेगेस्टी सोडून जाणार हा बॉल. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. ऑन साइडला फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे उमेश. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केलेली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा या अंकित केल्या गेल्यात. म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 4 चेंडू 12 धावा.
इकडं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये, कारण अमर भोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अमर भोय याच्या नावावरती या सीझन मध्ये एक अर्धशतक देखील आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाने या सीझन मध्ये एक ट्रॉफी देखील फटकावलेली आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यस फिंगर अप झालाय, यस त्यांच्या मध्ये सापडलाय अमर भोय. त्याला आता माघारी परतावा लागेल. बिग ब्लो, मोठा हादरा दिला गेलाय गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमला. फलंदाज बाद. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, बसून चकड्यामध्ये दादा, बसून चकड्यामध्ये. आमचा श्रवण बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये, आमचा श्रवण बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये. आमचं सरण बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये, आमचं सारंग बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये. खूप सुंदर गाणं वाजवलं गेलंय आणि जयेश पाटील यांच्या फरमाईशसाठी हे गाणं वाजवलं गेलंय. जयेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम जयेश. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आलाय तिकडे, झेल सुटलाय, झेल सुटलाय की मॅच सुटलाय, चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. बघा हा नशिबाचा चौकार आलेला आहे. इकडे आता नशीब उजाळलेत महाजनपाडा संघाचे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 26 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. बघा मोका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावांची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा नव्याने आलेला फलंदाज कार्तिक शेलार. हाफ ट्रॅकर कमबॅक केलाय. खूप चांगला कमबॅक इथे गोलंदाज रोहन याने केलेला आहे. आता मात्र हा सामना जर बघितला तर सातिवली संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. 1 चेंडू आणि आता 8 धावा. ते बघा चेंडू हवेमध्ये होता आणि उमेश कडे तिकडे थोडासा मिस्टेक झाला, मात्र हा चौकार आलेला आहे आणि 4 धावेने इकडनं आता हा सामना सातिवली संघाने जिंकलेला आहे. बघा 4 धावा कमी पडलाय. त्याचं कारण पाहतो की पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या. अनिकेत महाली याचं षटक जर आपण बघितलं खूप चांगलं पडलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता त्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. यानंतर अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि नित्यसाई लोह्यानगर असा सामना आपण पाहणार आहोत. अब्बू स्पोर्ट्स खार्डी या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे.